प्रत्येक फादर हा मुलीविषयी एकदम सॉफ्ट हार्टेड सॉफ्ट कॉर्नर असतो. एक महिना आम्ही नव्हतो बोलत. एक महिना स्टील तुला घरात ठेवलं म्हणजे ज्यावेळेस वडिलांच्या बरोबर एखाद्या कार्यक्रमामध्ये मुलगी नाचेल त्यावेळेस संस्कृती सगळी बिघडलेली असेल. कधी पप्पाला असं मिठी मारून थँक्यू म्हणलाय का? असं इमोशनल झालाय कधी? कधीच नाही. काय रे, त्यांच्या फादर विषयी, त्यांना त्यांच्या बापाविषयी काय वाटतं? एक पप्पाला तर फेस वरती बोलू शकत नाही मी. माझे पप्पा तर माझ्यावर जास्त चिडत नाही. ते काहीच नसतं उरलेलं. त्यावेळेला मग शेवटचे दिसतात. पण तू बघ ना, आता पोरं केसेस करतात आई वडिलांवर. आज आहे फादर्स डे. ते फादर जे कधी पट्ट्याने, कधी चपलेने, कधी लाथांनी, तर कधी शब्दांनी खूप जास्त मारहाण करत असतात. स्पेशली मुलांची. हम लड़के ना, हमारे साथ ऐसा ही होता है. कारण की विषय असा आहे की प्रत्येक फादर हा मुलीविषयी एकदम सॉफ्ट हार्टेड सॉफ्ट कॉर्नर असतो. पण जसा विषय मुलाचा येतो, कुत्र्यासारखा मारतात, कुत्र्यासारखा. मी जास्त काय बोलणार नाही आता, उगाच माझ्या घरच्यांवरती केस होईल. तर मग आज आपण विचारणार आहोत रॅन्डम मुला मुलींना की त्यांना त्यांच्या फादर विषयी, त्यांना त्यांच्या बापाविषयी काय वाटतं. कारण की कसं असलं तरी बाप माणूस असतो, तो बापाला सगळं माहिती असतं. एक म्हण पण आहे की बापाला पोहायला आणि माशाला चालायला शिकवायचं नसतं. अरे कहना क्या चाहते हो? मुद्दामच चुकीची म्हटलं ही म्हण, कारण की सेन्सर नाही लागला पाहिजे युट्यूबला. लहान बरोबर बघतात आमचं चॅनल माहिती का. तर आजपर्यंत तुमच्या फादरने, तुमच्या पप्पाने, वडिलांनी तुमच्यासाठी खूप काय काय केलेलं, ठीक आहे. तर आता अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की बाबा ही जर गोष्ट मी जर वडिलांसाठी कम्प्लीट केली तर तो खऱ्या अर्थाने फादर्स डे होईल वडिलांसाठी. म्हणजे वडील असं म्हणतील की आता झालं, माझं जीवन तृप्त झालं. आता शिक्षण काय शिक्षण काय शिकता तुम्ही? इंजिनिअरिंग करता. त्यांना असं काय की बाबा हे झाल्यानंतर किती लाखाचं पॅकेज आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की घरचे खुश होतील? त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत, पण इंजिनिअरिंगला तेवढे पॅकेजेस नाही. वडील एकदम खुश होणार किंवा याच्यानंतर बाबा मला काहीच नको तुझ्याकडून, असं अशी फिलिंग कधी येते वडिलांना? माझ्या पप्पांना ती फिलिंग ऑलरेडी आहे असं मला वाटतं. ते वा. कम्युनिकेट पण करत असतात. वा. लाईक करिअर वाईज लाईक थोडं ठीक आहे. म्हणजे जाज्वल्य अभिमान टाइप सीन आहे. नाही एक्झॅक्ट एवढं पण नाही, बट लाईक पण ठीक आहे, आहे. सॅटिस्फाईड आहे ते, खुश आहे अभिमान आहे की त्यांना माझं जसं लाईफस्टाईल आहे. मी 1-2 कादंबऱ्या वाचल्या तर त्यांना छान वाटेल. म्हणजे रीडिंग असं ते जरा जास्त फोकस करतात. किती असे मिनिमम गोल्स असतात ना वडिलांचे मुलींकडनं? तर त्यांच्या अपेक्षाच नाहीयेत माझ्याकडून एवढं. काही अपेक्षाच नाही वडिलांकडनं. वडिलांचे माझ्याकडून नाहीये. म्हणजे वडिलांच्या तुमच्याकडनं नाहीये. म्हणजे ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे इंडिपेंडंट, माझ्या चांगल्या रस्त्यावर मी स्वतः सेटल आहे, एवढंच. हा, बस एवढं सिम्पल. बाकी काही जास्त काय गिफ्ट नको. तसं त्यांना काहीच नाही. पण आता मला पप्पांची इच्छा आहे की PSI झाली पाहिजे. म्हणजे ज्या सरकारी दिवशी नोकरी. ज्या दिवशी तू लाल दिव्याच्या गाडीतून येशील, झालं पप्पा एकदम. एकदा करिअर सेट आलं त्यातच खुश आहे. वडील खुश, करिअर सेट, तू सेट, पप्पा सेट. मी पोलीस झाल्यावर पण तेवढाच आनंद होईल. कधी वडिलांसोबत भांडणं झालेत का? एकदम खतरनाक वाले भांडणं झाले आणि बोललेच नाही, 3-4 दिवस झाले, महिना झाले, बोललेच नाही. काय झालं असं मी सांगण्यासाठी वगैरे? नाही, एवढा वेळ तर नाही आलेली. माझे पप्पा लाईक, आणि त्यांचं कसं फ्रेंडली नेचर आहे, ओके. पण ते मला अगोदरपासून समजून घेत आलेले आहेत. म्हणून ही गोष्ट कधी माझ्या लाईफ मध्ये घडली नाही. एक महिना आम्ही नव्हतो बोलत. एक महिना स्टील तुला घरात ठेवलं म्हणजे माझे पप्पा तर माझ्यावर जास्त चिडत नाही. चिडत म्हणजे ते नाही? थोडे चिडतात दुसऱ्यांवर, पण तुझ्यावरती नाही कधी चिडत? आमची एवढी भांडणं होत. कधीच नाही. फादर बरं नाही कधी. एवढी हिंमत नाही. हा, बाप माणसासोबत भांडणं नाही करायचे. नाही नाही, घरातून काढून देते. घरातून काळा बाहेरच राहतो तसा, पण पुन्हा इथं राहायचं अवघड करतायला. मार पण खायचे मार खाल्लेला आहे बाप्पाचा. खूप सारखं, आई बाबा सगळ्यांचा. मुलगी आणि वडील यांचं पटतं, माझ्या बहिणीचं आणि माझ्या वडिलांचं पटतं एकदम. काही गोष्टी जिसकी लाटी उसी की बेस. आणि ज्यावेळेस वडिलांच्या बरोबर एखाद्या कार्यक्रमामध्ये मुलगी नाचेल त्यावेळेस संस्कृती सगळी बिघडलेली असेल. खरोखरच जिजाऊ होणं गरजेचं आहे. आणि काही मुली अशा आहेत की ज्या आता शस्त्र कसे चालवायचे, अस्त्र कसे चालवायचे, भाजी बनवण्यासाठी कसं शिकायचं,
म्हणजे याचा अर्थ तुम्ही मॉडर्न होऊ नका हा मुळीच नाहीये. तुम्ही मॉडर्न व्हा, पण जिजाऊला घेऊन मॉडर्न व्हा. आणि होळकरांना घेऊन, होळकरांनी अहिल्याबाई होळकरांना घेऊन, फुलेंना घेऊन, लक्ष्मी राणी लक्ष्मी राणी लक्ष्मीबाईंना घेऊन तुम्ही सुसंस्कृत व्हा. मुलगा आणि बाप हे यांचं पटत का बरं नाही कधीच? यांचं पटत नाही. त्याचं कारण असं आहे की दोघांच्या बरोबर एक साहित्य दिलेलं आहे. तो आलेला आहे आता मोबाईल. त्या मोबाईल मध्ये आपण घरी जरी गेलो तो छोट्याशा रूम मध्ये आपला मुलगा बघत बसलेला असतो, वडील आपलं बघत बसलेले असतात. त्याच्यामुळं त्यांच्या वयाचं अंतर वाढत जातं. तर असं कधी झालंय का की एकदम इमोशनल झाला वडिलांसोबत आणि थँक्यू म्हणायचं तुला की काहीतरी चांगली असं गिफ्ट दिलं म्हणून नाही, पण अशी काहीतरी गोष्ट केली तुझ्यासाठी की एखादं डिसिजन आहे जे तू घेतलं नाही, वडील म्हटलं की चल ठीक आहे मी आहे तुझ्यासोबत, तुझा बाप आहे तुझ्यासोबत, आणि तुला त्या मोमेंटला ना असं म्हणत की थँक्यू म्हणायचं गळ्यात पडून, पण हिंमत नाही होत रे. हिंमत नाही. का नाही होत ते असं? ते मलाही नाही माहिती भाई. तू किती पण पोरांना विचार भाई, तुला याचा आन्सर भेटणारच नाही. हिंमत नाही होत वडिलांना काय माहिती ते करून असं ते थँक्यू कसं त्यांच्यासाठी जी रिस्पेक्ट पहिल्यापासून डोळ्यात बसलेली आहे, ती रिस्पेक्ट तू किती पण कर, मनातून व्यक्तच निघत नाही, होतच नाही, ती निघणारच नाही. ते हार्डली कुठून तरी पोरं असतील जे पण आता जिन्सीच निघतील, त्यांच्यामध्ये हिंमत असेल पण सांगता येत नाही. आणि आपल्यासारख्या पोरांना मला पण हिंमत नाही होणार. त्याला काय माहिती, ते वाटच नाही भाई, होतच नाही, पॉसिबलच नाही. थँक्यू असं नाही, पण ते असं असतं ना आयुष्यात एक खूप लो पॉइंट येतो, ते काहीच नसतं उरलेलं, त्यावेळेला मग शेवट ते दिसतात. असं कसं वाटलं तेव्हा बोलताना? हा, जग जिंकल्यासारखं, इतकं फ्री वाटलेलं, एवढं रिलॅक्स वाटलेलं की नाही, हे खूप मला गरजेचं होतं. असं का असं मेन टू मेन टॉक का बरं नव्हतं? तेवढं आपण जवळ नसतो ना वडिलांच्या जवळ नसतं. म्हणजे असतो आपण, पण तेवढं जेवढं बॉन्ड मम्मीवर वगैरे आईवर असतं तेवढं पप्पांवर बरं नसतं. आउट ऑफ महाराष्ट्र स्टडी करायला कधी गेले नाहीत. आय वॉज द वन की मी बँगलोरला गेले होते आणि ते मला सोडायला आले होते. सो इट वॉज अ व्हेरी बिग थिंग की ते सोडायला येणार आणि हे सगळं असं एअरपोर्टला वगैरे. तेव्हा आय हग्ड हिम असं प्रॉपर, आणि झालं ते थोडंसं इमोशनल. होत असतं. नाही, इमोशनल मुवमेंट नाही आमच्या झालं. घरात कोणी एवढं इमोशनल नाही, म्हणजे आम्ही प्रॅक्टिकली नाही. मुलगी आणि वडील हे नातं एक नंबर ते आहे. भाई फ्री एकदम चांगलं. असतात ते. माझा फोन हरवला एफसी रोडला, हा. कोणीतरी चोरला, हा. आणि मी फोन करते कुणाचा तरी फोन घेऊन माझ्या पप्पांना. पप्पा माझा फोन हरवला. मी फुल पॅनिक, आणि माझे पप्पा मध्ये ठीक आहे ना, घेऊया दुसरा. तो सपोर्ट नेक्स्ट लेवलचा आहे. म्हणजे हा सपोर्ट फक्त पप्पा देऊ शकतो, बाकी कोणी म्हणजे फोन हरवून सुद्धा इट्स ओके. घेऊया, तू शांत हो आधी. बाय माझी ना स्पार्क्सचे सँडल हरवले होते, कारण की मी हनुमान मंदिरात खिचडी खायला गेलो होतो म्हणून. मला इतका मारला होता ना पप्पाने, मला हाकलून दिलंय. मुलांचं थोडं वेगळं असतं. माझ्या बहिणीला बघतो ना, जी गोष्ट मी विचार करतो भाई ती तोपर्यंत घेऊन येते घरी. हा भेदभाव बघा, हा भेदभाव खतरनाक आहे. खरी गोष्ट आहे. मी स्वतः त्या एक कम्युनिटी मध्ये येतो, वंचित कम्युनिटी. मुलांची कम्युनिटी वंचितच असते रे काय. मम्मी सोबतच चांगला म्हणून मम्मीला मम्मीचा 4 वेळा फोन असतो, पप्पांचा 2 दिवसात नाही एकदा फोन असतो. असं पप्पा सोबत मॅक्झिमम किती वेळ बोलतो फोनवर? किती मिनिटं बोलतो सांग? 1 ते 1.5 मिनिट त्यावर नाही होत. मेन टू मेन टॉक 1 मिनिटाचे काय असतं बोलणं त्याच्यात सांग? काय जेवला का, कुठे, कसा आहे, बरा आहे. पैसे लागते का? हा, बस झालं. पैशाचा विषय असतो. पैशाचा विषय नाही असतो. पप्पा पैसे लागतात, पाठवतो मी तेवढंच बस. त्याच्यावरती लय काय होत नाही कन्व्हर्ट. वृद्धाश्रमाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. वृद्धाश्रम ठीक आहे. तर हे जे लोक आहे जे बाबा आई वडिलांना एक नाही का बोज म्हणून एक ठेवतात की बाबा एक आहे म्हातारी घरी येत म्हणून ठेवले बाबा ठीक आहे असं म्हणून बघतात, किंवा मग काही लोक डायरेक्ट वृद्धाश्रमात सोडूनच येतात आई वडिलांना. तर मग ह्या वाढणाऱ्या पद्धतीकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला काय वाटतं, हे चांगलं आहे की नाहीये, किंवा हे जे लोक असं करतात त्यांना तुम्ही काय सांगणार? चुकीचं आहे ना हे, की ज्यांनी आपल्याला वाढवलं त्यांनाच आपण दुसरीकडे सोडतो. ही थिंकिंगच जी म्हणजे आपण आता वाढलोय आणि आपण आता सोडून देऊ शकतो, ही फुल चुकीची आहे. म्हणजे इथे तर ते वेस्टर्न कल्चर तर अजिबात नाहीये की आपण बाजूला गेलो, आपण हे झालं वगैरे. तर जेव्हा तुम्ही सोडताय तेव्हा ते त्या वयामध्ये गेलेले असतात छोट्या, तेव्हा त्यांना जास्त तुमची गरज असते. मला वाटतं की जर मुलगा नसेल करत तर मग थोडं मुलींनी पण त्याच्यात घ्यावं,
असं कधी- काहीतरी कॉम्पन्सेट करून Compensate. त्यांना त्यांचं म्हणजे म्हातारपण चांगलं द्यावं असं. चुकीचं आहे असं चुकीचं आहे. हे असं केलं नाही पाहिजे. शेवट आई वडील आहेत ते आपली. व्हिडिओ चालू असताना मी तुम्हाला अडवलेलं आहे कारण की तुम्ही अजूनपर्यंत मला सबस्क्राईब नाही केलेलं. एक गोष्ट लक्षात घ्या, माईकचे पैसे नाही म्हणून पट्टीला माईक लावून फिरतोय आम्ही. हा मित्राचा शर्ट आहे, ठीक आहे ना, एक शर्ट घालून आलो होतो, हा मित्राचा शर्ट आहे, त्याने मला हा दिला, माझा त्याने घातलाय. एवढे स्ट्रगलचे दिवस चालू आहे आमचे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे लवकर सबस्क्राईब करा. काय लागतं तुम्हाला सबस्क्राईब करायला? फुकट आहे सबस्क्राईब करायचं, पैसे पण नाही घेते आम्ही. फुकट 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 सबस्क्राईब करायचं. ते जे लाईकचं बटन आहे ना, इकडे कुठेतरी असेल ते बटन दाबायचं आणि त्याचं खाली सबस्क्राईबचं बटन असेल ते पण दाबायचं, लगेच पटकन दाबा.